लग्न झाल्यानंतर 2-3 वर्ष उलटून गेल्यावर मुली म्हणायला लागतात, पहिल्यासारखं काही राहिलंच नाही आता, प्रेम काय फक्त 2च वर्ष राहतं. असं पण म्हणायला मागे पुढे बघत नाही की ते काय फक्त प्रेम नसतंच, ते तर फक्त आणि फक्त अट्रॅक्शनच असतं. आणि अट्रॅक्शन नवीन आहे तोपर्यंत टिकतं आणि मग व्हायला लागते डिसॲग्रीमेंट्स. आणि मग आणखीच विश्वास घट्ट होतो की हा काही प्रेम करतच नाही आपल्यावर. पण इथपर्यंत गोष्ट जास्त बिघडलेली नसते. त्या सांगतात पण तुझं काही प्रेम नाही आहे माझ्यावर. आणि जेव्हा तो म्हणतो नाही असं नाही आहे, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, तेव्हा जास्तच चवतळून उठतात सिद्ध करायला की नाही आहे तुझं माझ्यावर प्रेम. अशा अपेक्षा पुढं ठेवतात की त्या पूर्ण करणं कठीण असतं. आणि त्या अपेक्षा त्यांच्याकडून पूर्ण झाल्या नाही की म्हणतात, म्हटलं होतं ना काही प्रेम नाही आहे तुझं माझ्यावर. आणि गोष्ट यापुढे अजूनच बिघडते, कारण खोटं कोणी पचवू शकत नाही. चुकीची गोष्ट तो तरी कसा खपवून घेईल. त्यालाही वाटतं आपण एवढं काम करतो, ही जे म्हणाली ते घेऊन येतो, हिला जे मागितलं ते देतो, तरी हिच्या जीवाला काही चेनच पडत नाही. काही ना काही काढतच राहते सारखी. आणि प्रेम नाही हे वाक्य ऐकून ऐकून इतका त्रासलेलं असतं डोकं की मग एकदाच टेम्परेचर वाढतं. आणि मग जे भांडण होतं त्या भांडणातून सिद्ध काहीच होत नाही, पण नात्यातला मोकळेपणा मात्र उडून जातो. तो मोकळेपणा जो आपल्याला आधी म्हणजे भांडण होण्याआधी आपण त्याला काहीही बोलणार असन तर याचा विचार करायची गरज नव्हती पडत की तो आपल्यावर ओरडणार तर नाही ना, त्याला राग तर येणार नाही ना, असा विचार करायची गरजच पडत नव्हती आधी. पण त्या जंकी भांडणामुळे त्याचं आधी कधीच नजरी न पडलेलं ते विक्राळ स्वरूप समोर येतं. आणि त्या भांडणामध्ये तो खूप रागात असल्यामुळे तो ओरडतो, ताबाताबाने बोलतो आणि त्यामुळे मनामध्ये भीती बसून जाते. मग तिला वाटायला लागतं हा तो नाही आहे ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं, जो माझा होता तो असा नव्हता, असं वाटायला लागतं आणि दुरावा वाढतो. मग ना डीप कॉन्व्हर्सेशन होत नाही आणि अबोला वाढला की अटॅचमेंट पण राहत नाही. आणि बस लग्न म्हणजे धोका असं वाटायला लागतं. किंवा मग असं वाटायला लागतं की सगळं काही धकून न्यायचं असतं, सोडून द्यायचं असतं. आणि असा विचार केल्यावर काय होतं ना की तुम्ही आणि तुमचं रिलेशनशिप आणखीच बोरिंग होऊन जातं. आणि सगळ्यांना माहिती आहे बोरिंग गोष्टीला सगळेच इग्नोर मारतात. आयुष्यात आनंदी जर राहायचं असेल ना तर नात्यांमध्ये गोडवा असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तो गोडवा टिकवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे काहीही झालं तरी घाबरून जाऊ नका. आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो व्यक्ती आपलाच असतो ना, मग त्याला का घाबरायचं. तो ओरडेल, बोलेल, रागारागानं बोलेल, पण तरीही जास्त काही बिघडत नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नका. होईल तेवढा संवाद साधा, कारण संवादानेच प्रश्न सुटतात. राग जर आलेला असेल तर तो दूर होतो, काही मिसअंडरस्टँडिंग झाली असेल तर तीही दूर होते. त्यामुळे संवाद खूप महत्त्वाचा आहे. आणि यातलीच दुसरी गोष्ट म्हणजे काहीही झालं तरी रिस्पेक्ट देणं सोडू नका. कारण जिथे एकमेकांना रिस्पेक्ट देतात ना नात्यामध्ये, तिथेच प्रेम टिकतं. नात्यामध्ये जर महत्त्वाची गोष्टीचा क्रम लावायचा असेल ना तर आधी रिस्पेक्ट आणि नंतर प्रेम येतं. कारण जिथे रिस्पेक्ट नाही तिथे प्रेम नाही. आणि हे आयुष्य आहे, जगत असताना कधी असं कधी तसं चालायचंच. पण आयुष्याचा आनंद जर शेवटपर्यंत चाखायचा असेल ना तर महत्त्वाच्या आणि गरजेच्याच गोष्टींना महत्त्व द्या. बाकी सगळं सांगून बघा, भेटलं तर भेटलं, नाही भेटलं तर नाही भेटलं. जे माझ्यासाठी गरजेचं आहे ते माझ्याजवळ आहे ना, म्हणून आनंदी राहा आणि सोबतच्यालाही आनंदी ठेवा. तर महत्त्वाचा सांगायचा मुद्दा असा की सुरुवातीला आपल्याला लई महत्त्व भेटतं. लग्नानंतरचे 2 वर्ष तर सगळं काही नवीन नवीन असतं, छान छान वाटत असतं. काही सांगायच्या आधी करून ठेवणं, त्याला जे लागतं ते देणं. मग त्यालाही वाटतं अरे हिला तर मनातलं पण ओळखता येतं. आणि ते वारच न्यारं असतं बघा. मग काय इशाऱ्यातच गप्पा असतात,
आणि त्यातच लई भारी वाटतं. आणि मग जसे जसे वर्ष पलटायला लागते तसं तसं नात्याच्या दुसऱ्याही बाजू समोर यायला लागतात आणि चित्र पलटायला लागतं. आणि मग वाटतं पहिल्यासारखं काही नाही राहिलं आता. खरं तर यात कुणाचीच चूक नाही आहे, कारण पूर्वीच्यांनी असं म्हटलेलंच आहे ना की पहिले 2च वर्ष आहे ती काय मजा आहे, नंतर कळतं मग काय. तर असं कोणी कोणी म्हणत राहतं आणि म्हणून आपण तसाच विचार करत जातो आणि गोष्टी अशा क्रमात घडत जातात ना की आपल्याला शेवटी तसंच वाटायला लागतं की नाही, लग्न म्हणजे काही नाही, 2 वर्षच मजा आणि नंतर सजा. आणि लग्न तरी आपण एकदाच करतो, असं थोडी आहे की बार बार करून अनुभव आलेला असतो आपल्याला. ते एकदाच करायचं असतं आणि टिकवायचंही असतं. मी इथे एक गोष्ट आवर्जून सांगेन, लग्नानंतरचे पहिले 2 वर्ष आहेत ना ते खरंच खूप अनमोल असतात. ज्यांना ज्यांना आयुष्यामध्ये सुंदर आठवणी गोळा करायच्या आहेत ना, त्यांनी या लग्नानंतरच्या 2 वर्षात अजिबात भांडणामध्ये वेळ वाया घालवू नये आणि करता येईल तेवढा एन्जॉय करून घ्या. काही नाही तर कमीत कमी आयुष्यभरासाठी एवढं तरी समाधान राहील ना की जोपर्यंत प्रेम होतं तोपर्यंत तरी खूप प्रेमानं राहिलो आम्ही. आणि कोणत्याही नात्यामध्ये थोडीफार भांडणं तर होतच असतात. आणि अशी जर छोटी छोटी भांडणं तुमच्याही नात्यात होत असतील तर त्याला इग्नोर न मारता ती का चिडली आहे, का नाराज आहे, याचं कारण विचारून ते समजून घ्यायला पाहिजे. तेव्हाच तर मनं जुळतील आणि नातं घट्ट होईल. खरं तर नवरा बायकोचं रिलेशनशिप तेवढं पण अवघड नाही आहे, पण आपण आणि आपला रिकामा दिमाग ते खूप कॉम्प्लिकेटेड करून टाकतो. कधी कधी जिद्द करायची असते, पण समोरच्याकडून पूर्ण होण्याची शक्यता नसेल तर सोडूनही द्यायची असते. थोडंफार ॲडजस्ट करायचं तर थोडंफार लेट इट गो करायचं असतं. पण स्वतःला निराश होऊ द्यायचं नाही, कारण स्वतःचं नैराश्य आपणच ओढवून घेतो. त्याला दूर पण आपणच करू शकतो. कसं? तर खोलवर विचार करून. गोष्टी बिघडायला लागल्या की त्या नीट करायची ताकद आपल्या विचारांमध्येच असते. त्यामुळे विचार करा आणि बघा कुठे चुकतंय ते, आणि महत्त्वाच्याच गोष्टीकडे लक्ष द्या आणि खुश राहायला शिका.